10% ओबीसी आरक्षण 32% ओबीसीला ठेवा असं आम्ही म्हणत नाही. आम्ही म्हणतोय आमच्या ज्या नोंदी आहेत त्या ओबीसी आरक्षणात घ्या. आम्ही ओबीसीतच आहेत. मराठा आणि कुणबी हा एकच आहे. हे आमचं म्हणणं आहे. हे सरकारला समजून घ्या, संभ्रम निर्माण करू नका आणि राज्य अस्थिर करण्याचं काम मंत्र्यांकडून होऊ नये ही अपेक्षा. तुमचा दुसरा प्रश्न होता की पोरांच्या बाबतीतचा. पोरांना माझी सगळ्या विनंती आहे, तुमच्या गाड्या पोलिसांनी दिलेल्या पार्किंग मध्ये लावा. पोलिसांना कोण बोंबलतोय कशाला? पत्रकार परिषद चालली तरी बोंबलतोय. तुम्ही एवढ्यालाच आलेला का? फक्त काय करायचं काय नाही करायचं त्याचे पक्षाने पाठवलेले असते. त्यांना काय देणं घेणं नाही. काय सांगितलंय काय करायचं. माणसं बोलत असले तरी पण त्यांनी काय सांगितलं हे ऐकून लोकांना सांगायचं नाही, फक्त तिथं जाऊन आरडायचं. यांनी केव्हा मुंबई बघितलेली नसती. ह्या ते पक्षाचे चमचे असते आणि या त्या चमच्या अवलतेमुळं आपल्या गोरगरिबांच्या भविष्यावर अडचण येते. कारण याला कधी समाज बाप नाही वाटला, यांना नेतेच बाप वाटले हमेशा. म्हणून आमच्या सारख्या 7 करोड गरीब मराठ्यांचं वाटलं झालं. आम्हाला आरक्षण पाहिजे, राजकारण नाही करायचं आणि मुख्यमंत्र्याला नेमकं राजकारण करायचे, आरक्षण द्यायचं नाही.